श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्त करीत श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यांदर श्रवण करिता भावार्थ पावी जे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरारम राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले, त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी सैन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा स्त्रीचा ऐकून सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मानंदी प्राणवायू आश्चर्य करते सकळ जन, असो झाल्या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा भुजांवरी मस्तक ठेविले, जडकरी सददित झाले अंतरी हर्षपोटीन सामावे. उठून या करती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती, केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेची वास्तविक करती सिद्धी प्रसन्न जयाला. बौद्ध धर्मकृत्य केले, दूर कीर्ती गेले, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणे नूर सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळून, तेसी द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावशी जने, मग सहजशी सुरभवनी अंती जाशी सुखाने. ऐकुनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून, येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भोसेकरे नामदेव मामलेदार, त्याचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडंग दिदले श्रीच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडंग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, स्त्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह माणसे लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडंग करी. परी तो अभिमानी पुरुष खडंग येऊन तैसेचा, आला परस्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याचे यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्व भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापास तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरले, जडकरी उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहले दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांसी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पैल तो ऋषभदी सत्य, त्याचा आज असे अंत, त्याचे नावे त्वरित स्पर्श अति करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तेले, तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकविले तात्यांचे. ऐसा लिला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामृत येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय. गोडा शिरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.